आणि म्हणजे तो जो कलेचा आविष्कार तो इतका अत्युच्च आहे, कारण ते 8वं शतक आहे. त्या काळामध्ये भक्ती संप्रदायाचा उगम झाला आहे. भक्ती संप्रदाय म्हणजे पापपुण्य संकल्पना आली आहे. त्यामुळे तुम्ही चांगले वागलात तर तुमचं भलं होईल. कसं? तर हा शिष्य होता शिवाचा, तो चांगला वागला, मग शिवानी त्याचं कसं भलं केलं किंवा विष्णूनी भलं केलं. तुम्ही वाईट वागलात तर तुमच्या निर्दालन होईल, तुम्हाला देवाकडनं मोठी शिक्षा मिळेल. कशी? तर अमुक अमुक राक्षस खूप माजला होता, मग शिवानी त्याचं कसा निर्दालन केलं, त्याला कसं मारलं. ह्या सगळ्या कथा ह्या कैलास लेण्यावरती आहेत. जे कैलास लेण्यावरती बोलायचं तर खरोखरच आठवडा जाईल नुसतं बोलायला, बघणं हा अजून वेगळा विषय. आणि मग आज जाताना सुरुवातीला गजलक्ष्मीचं शिल्प मोठं आपलं आत गेल्यावर स्वागत होतं. त्याच्यासमोर 3 डायमेन्शनल त्रिमितीमध्ये एक साधण्यासाठी कमळं दाखवलेली आहेत पाण्यातली, की जी बघितली की असं वाटतं की ती पाण्यातनं त्या कमळं बाहेर आली आहेत. त्याच्यानंतर महायोगी शिव आहे, म्हणजे तो योगमुद्रेमध्ये बसलेला आहे. आपण आतमध्ये गेलं की विजयस्तंभ 2 आहेत, 2 हत्ती आहेत मोठे. आणि डावीकडे एक गंगा यमुना आणि सरस्वती यांचं मंदिर आहे. कारण अनेकदा ह्या आलेल्या भक्तांना पुन्हा मी म्हटलं असं की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे, पण कम्युनिकेशन आहे की तुम्ही शुद्ध चित्ताने पवित्र अंतःकरणाने तुम्ही देवाच्या दर्शनाला जा.